नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या वतीने मी आदिनाथ सर्वदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 7वी मराठी या विषयामधील पाठ क्रमांक 14 चा अभ्यास करणार आहोत। पाठाचे नाव आहे संत वाणी। चला तर मग या पाठाला सुरुवात करूयात। मुलांनो, संत वाणी यामध्ये एकूण 2 अभंग दिलेले आहेत। यातील पहिला अभंग संत जनाबाई यांचा आहे। यांनी रचलेला आहे, लिहिलेला आहे। अभंगाला सुरुवात करण्या अगोदर संत जनाबाई यांचा अल्प परिचय आपण पाहणार आहोत। मराठी संत कवयित्री वात्सल्य हा जनाबाईंच्या भक्तीचा अनन्यसाधारण विषय आहे। आपला उत्कट भक्तिभाव व्यक्त करण्याच्या पद्धतीतून त्यांनी सुंदर अभंगात्मक काव्य निर्मिले आहे। तर हा संत जनाबाई यांचा अल्प परिचय या ठिकाणी आपण पाहिला। यानंतर या अभंगामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे थोडक्यात जाणून घेऊ। प्रस्तुत अभंगातून आपल्या बाळावरील आईच्या प्रेमाची उदाहरणे देऊन संत जनाबाई म्हणतात की आमची विठ्ठल माय आम्हाला अशीच सतत सांभाळत असते। मुलांनो, आपल्या बाळावरील आईच्या प्रेमाची उदाहरणे देऊन संत जनाबाई म्हणतायत की आमची विठ्ठल माय आम्हाला अशीच सतत सांभाळत असते। चला तर मग या अभंगाला सुरुवात करूयात। पक्षी जाय दिगंतरा बाळकाशी आणि चारा। पक्षी जाय दिगंतरा बाळकाशी आणि चारा। घार हिंडते आकाशी झाप घाली पिल्लापासी। घार हिंडते आकाशी झाप घाली पिल्लापाशी। माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी। माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी। वानर हिंडे झाडावरी पिली बांधुनी उधरी। वानर हिंडे झाडावरी पिली बांधुनी उधरी। तैसी आम्हासी विठ्ठल माये जनी वेळोवेळा पाहे। तैसी आम्हासी विठ्ठल माये जनी वेळोवेळा पाहे। पक्षी म्हणजे खग। जाय म्हणजे जातो। दिगंतरा म्हणजे आकाशात। आणि म्हणजे आणतो। चारा खाऊ, अन्न। झाप म्हणजे झेप। माता आई, जननी। त्यानंतर गुंतली म्हणजे मग्न असणे। चित्त म्हणजे मन, लक्ष। वानर म्हणजे माकड, इंग्रजीमध्ये मंकी असे आपण म्हणतो। पिली म्हणजे पिलांना। उदरी म्हणजे पोटाशी। उदर म्हणजे पोट। तैसी तशी, लाईक दॅट। माये आई। जनी म्हणजे संत जनाबाई। संत जनाबाई यांनी स्वतःला जनी
असं म्हटलेलं आहे. वेळोवेळा म्हणजे वारंवार, पुन्हा पुन्हा. तर मुलांनो, संत जनाबाई या ठिकाणी म्हणतायत की पक्षी दिगंतरात म्हणजे आकाशात दूर दूर विहार करतात. पक्षी दिगंतरात म्हणजे आकाशात दूर दूर विहार करतात आणि घरट्यातल्या आपल्या बाळांसाठी चारा गोळा करून आणतात. पक्षी जाय दिगंतरा, बाळकासी आणि चारा. घारही आकाशात उंचच उंच हिंडते, फिरते आणि अखेरीस आपल्या तान्ह्या पिलांकडे झेपावते. घार हिंडते आकाशी, झाप घाली पिलापासी. म्हणजे घार आकाशात उंच उंच उडत असते, हिंडत असते, फिरत असते, पण अखेरीस ती आपल्या तान्ह्या पिलांकडे झेपावते. आई सुद्धा कितीही कामामध्ये गुंतलेली असली, मग्न असली, तरी तिचे सर्व लक्ष आपल्या बाळापाशीच असते. माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी. म्हणजे कितीही कामामध्ये आई मग्न असो, गुंतलेली असो, पण तिचे सर्व लक्ष आपल्या बाळापाशीच असते. अहो एवढेच काय, पण वानरातील मादीसुद्धा आपल्या पिलांना उराशी बांधूनच झाडावर चढते. मातेची आपल्या पिलांप्रती असलेली वात्सल्य भावना प्राणीसृष्टीत सर्वत्र आढळते. वानर हिंडे झाडावरी, पिली बांधुनी उदरी. अगदी त्याचप्रमाणे विठ्ठल माय जिथं कुठे असते तेथूनच माझी या जनीची वेळोवेळी काळजी घेते. या ठिकाणी संत जनाबाई यांनी स्वतःला जनी असं म्हटलेलं आहे. विठ्ठल माय म्हणजे विठ्ठलाला त्यांनी विठ्ठल माय असं म्हटलेलं आहे. विठ्ठल माय जिथं कुठे असते तिथूनच माझी या जनीची वेळोवेळी काळजी घेते. विठ्ठलास आपली माता मानून ती कशा प्रकारे आपली चिंता वाहते, सांभाळ करते, याचे उत्कट चित्रण या अभंगात जनाबाईंनी केले आहे. तैसे आमासी विठ्ठल माये, जनी वेळोवेळा पाहे. मुलांनो, संत जनाबाई यांच्या लेखनात विठ्ठल भक्तीची उत्कट भावना अनुभवास येते. वात्सल्य हा जनाबाईंच्या भक्तीतील एक अनन्यसाधारण असा पैलू आहे. त्यांनी विठ्ठलास विठा माई असे उद्देशून अनेक सुंदर उत्कट अभंगांची रचना केलेली आहे. या अभंगातून त्यांनी आईचे आपल्या बाळावरील प्रेम विविध दाखले देऊन स्पष्ट केले आहे. तर आशा आहे की या अभंगाचा हा भावार्थ तुम्हाला छान समजला असेल. ठीक आहे, तर मुलांनो, हा अभंग मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर सादर करतो. पक्षी जाय दिगंतरा, बाळकाशी आणि चारा. घार हिंडते आकाशी, झाप घाली पिलापासी. माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी. वानर हिंडे झाडावरी, पिली बांधुनी उदरी. तैसी आम्हासी विठ्ठल माये, जनी वेळोवेळा पाहे. संत जनाबाई. ठीक आहे मुलांनो, यानंतर या अभंगातील कठीण शब्दांचे अर्थ आपण पुन्हा एकदा समजून घेणार आहोत. बघा, पहिल्या चरणातील शब्द पक्षी म्हणजे खग, पाखरू.
जाय म्हणजे जातो, दिगंतरा म्हणजे आकाशात, आणि म्हणजे आणतो, चारा म्हणजे खाऊ अन्न, झाप म्हणजे झेप, माता आई जननी, गुंतली म्हणजे मग्न असणे, चित्त मन लक्ष, वानर म्हणजे माकड मंकी, पिली म्हणजे पिल्लांना, उदरी म्हणजे पोटाशी, उदर म्हणजे पोट, तैसी म्हणजे तशी, माये म्हणजे आई, जनी संत जनाबाई, वेळोवेळा म्हणजे वारंवार पुन्हा पुन्हा. ठीक आहे मुलांनो. यानंतर अभंग क्रमांक 2. अभंग क्रमांक 2 हा संत तुकाराम महाराज यांनी रचलेला आहे, लिहिलेला आहे. अभंगाला सुरुवात करण्या अगोदर संत तुकाराम महाराज यांचा अल्प परिचय आपण पाहणार आहोत. संत तुकाराम महाराज मराठी संत कवी. संत तुकाराम हे महाराष्ट्रातील थोर संत होत. तर हा संत तुकाराम महाराज यांचा अल्प परिचय या ठिकाणी आपण पाहिला. यानंतर या अभंगामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे थोडक्यात जाणून घेऊ. या अभंगातून संत तुकाराम यांनी सामान्य लोकांना भोंदूगिरीबाबत जागरूक राहण्याचा संदेश दिला आहे. मुलांनो, या अभंगातून संत तुकाराम महाराज यांनी सामान्य लोकांना भोंदूगिरीबाबत जागरूक राहण्याचा संदेश दिलेला आहे. चला तर मग या अभंगाला सुरुवात करूयात. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनी मनती साधू. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनी मनती साधू. अंगा लावूनिया राख, डोळे झाकुनी करती पाप. अंगा लावूनिया राख, डोळे झाकुनी करती पाप. दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा. दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा. तुका मने सांगो किती, जळो तयासी संगती. तुका मने सांगो किती, जळो तयासी संगती. भोंदू म्हणजे लबाड, ढोंगी. त्यानंतर कर्म म्हणजे कार्य. इथं अर्थ आहे वाईट कार्य. साधू म्हणजे सज्जन, संत. त्यानंतर अंगा म्हणजे शरीराला. पाप म्हणजे कुकर्म. वैराग्याची, निसंगपणाची. वैराग्याची म्हणजे निसंगपणाची. कळा म्हणजे कला, गोष्टी. भोगी म्हणजे अनुभवणे, भोगतात. ठीक आहे. त्यानंतर विषय, इथे अर्थ आहे चैनीचा. त्यानंतर पुढचा शब्द आहे सोहळा म्हणजे समारंभ, उत्सव. जळो
म्हणजे जळून जाऊ दे. तयासी म्हणजे त्यांची. संगती म्हणजे सोबत, मैत्री. दाऊनी म्हणजे दाखवून. ठीक आहे मुलांनो. ढोंगी साधूंवर शब्द प्रहार करताना संत तुकाराम महाराज म्हणतात की असे कसे बर हे भोंदू सगळ्या प्रकारची कर्मे करून स्वतःला साधू म्हणून घेतात. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुनी म्हणती साधू. या ढोंगी साधूंवर शब्दांचा प्रहार करताना संत तुकाराम महाराज म्हणतात की असे कसे बर हे भोंदू सगळ्या प्रकारची कर्मे करून स्वतःला साधू म्हणून घेतात. लोकांना दाखवण्यापुरते अंगाला राख लावतात आणि मग डोळे झाकून सर्व प्रकारची पाप करतात. अंगा लावूनिया राख डोळे झाकूनी करती पाप. म्हणजे लोकांना दाखवण्यापुरते अंगाला राख लावतात, त्यांना फसवतात आणि मग डोळे झाकून सर्व प्रकारची पाप करतात. वैराग्याचे सोंग करून नाटक करून हे भोंदू बाबा सर्व प्रकारची विषय सुख म्हणजेच भौतिक सुख उपभोगतात. आणि तरीही हा आंधळा समाज अशा भोंदूंवर विश्वास ठेवतो, त्यांच्या नादी लागतो. दाऊनी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा. शेवटी उद्वेगानं संत तुकाराम महाराज म्हणतात की किती वेळा तुम्हाला सांगू की या भोंदूंच्या मागे जाणे बंद करा, त्यांची संगत नष्ट करा. तुका मने सांगो किती जळो तयांसी संगती. म्हणजे खूप असं उद्वेगानं संत तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतायत की किती वेळा तुम्हाला सांगू की या भोंदूंच्या मागे जाणे बंद करा, त्यांची संगत नष्ट करा. तुका मने सांगो किती जळो तयांशी संगती. अशा प्रकारे समाजातील अनिष्ट गोष्टींबाबत संत तुकाराम महाराजांना वाटणारी कळकळ या अभंगातून व्यक्त झाली आहे. मुलांनो, संत तुकाराम महाराज हे भागवत संप्रदायाची पताका उंचावणारे मराठीतील एक महत्त्वाचे संत कवी आहेत. त्यांनी आपल्या अभंग लेखनातून विविध सामाजिक समस्यांकडे लक्ष वेधले. त्यासाठी अनेकदा परखडपणे ताशेरे ओढलेले आहेत. तेव्हाच्या समाजात धर्माच्या नावाने कर्मकांडाचे स्तोम माजले होते. लोक अनेक भोंदू बाबांच्या नादी लागले होते. अशावेळी संत तुकारामांचा हा अभंग महत्त्वाचा ठरला. या अभंगातून सामान्य लोकांना भोंदूगिरीबाबत जागरूक राहण्याचा संदेश त्यांनी दिलेला आहे. तर आशा आहे की या अभंगाचा हा भावार्थ तुम्हाला छान समजला असेल. ठीक आहे. तर मुलांनो, हा अभंग मी पुन्हा एकदा तुमच्या समोर सादर करतो. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुनी म्हणती साधू. अंगा लावणीय राख डोळे झाकुनी करती पाप. दाऊनी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा. तुका मने सांगो किती जळो तयांसी संगती. संत तुकाराम. ठीक आहे मुलांनो, यानंतर या अभंगातील कठीण शब्दांचे अर्थ आपण पुन्हा एकदा समजून घेणार आहोत. बघा, पहिल्या चरणातील शब्द आहे भोंदू म्हणजे लबाड, ढोंगी.
त्यानंतर कर्म म्हणजे कार्य, इथं अर्थ आहे वाईट कार्य. साधू म्हणजे सज्जन, संत. अंगा शरीराला. त्यानंतर पाप म्हणजे कुकर्म. वैराग्याची या शब्दाचा अर्थ आहे निसंगपणाची. कळा म्हणजे कला, गोष्टी. त्यानंतर भोगी म्हणजे अनुभवणे, भोगतात. विषय इथं अर्थ आहे चैनीच्या. त्यानंतर सोहळा म्हणजे समारंभ, उत्सव. जळो म्हणजे जळून जाऊ दे. तयासी म्हणजे त्यांची. त्यानंतर संगती, सोबत, मैत्री. दाऊनी म्हणजे दाखवून. ठीक आहे मुलांनो, तर आज आपण पाठ क्रमांक 14 संतवाणी यामध्ये 2 अभंग पाहिले. संत जनाबाई व संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या 2 अभंगांचा खूप छान पद्धतीनं आपण अभ्यास केला. यानंतर पान नंबर 51 वर काही प्रश्न दिलेले आहेत. बघा, विचार करा, सांगा. विचार करा आणि सांगा. खालील प्रसंगी तुम्ही काय कराल? या ठिकाणी एकूण 4 प्रसंग दिलेले आहेत. तर या 4 प्रसंगी तुम्ही काय कराल हे आपल्याला इथं लिहायचंय, सांगायचंय. ठीक आहे. बघा, पहिला प्रसंग, पहिला प्रश्न. तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने आज डबा आणला नाही. शाळेत तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने जर डबा आणलेला नाही, काहीतर अडचण असेल, त्यामुळं त्याने किंवा तिने जर डबा आणलेला नसेल, त्यावेळी तुम्ही काय कराल? सांगा. तर बघा, मी तुम्हाला उत्तर सांगतो, त्याप्रमाणेच तुमचंही उत्तर असू शकतं. तर माझ्या मित्राने डबा आणला नाही, तर माझा डबा आम्ही दोघे अर्धा अर्धा वाटून खाऊ. बरोबर. अशाच पद्धतीचं तुमचंही उत्तर असेल. म्हणजे तुमच्या मित्राने, मैत्रिणीने जर शाळेत डबाच आणला नसेल, तर तुम्ही त्याला तुमचा डबा द्याल आणि दोघे अर्धा अर्धा वाटून खाल. बरोबर. तर या प्रसंगी तुम्ही अशा पद्धतीनं वागाल. ठीक आहे. दुसरा प्रसंग, दुसरा प्रश्न. शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला. आपल्या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला. तर या प्रसंगी तुम्ही काय कराल? असा इथं एक प्रश्न विचारलेला आहे, प्रसंग आहे. सांगा. बघा, मी सांगतो. पिण्याच्या पाण्याचा नळ कोणी विनाकारण सुरू ठेवलेला दिसल्यास मी तो लगेच बंद करेन. बरोबर. तसेच शक्य असल्यास तेथे पाण्याचा अपव्यय टाळा अशी पाटी लावेन. बरोबर. म्हणजे शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवलेला जर तुम्हाला दिसला, तर आपण या पद्धतीनं वागू. म्हणजे तो लगेच नळ आपण बंद करू आणि शक्य असल्यास त्या ठिकाणी आपण पाण्याचा
अपव्यय टाळा अशी पाटी लावू. बरोबर. त्यानंतर तिसरा प्रसंग आहे, वर्गातील एका विद्यार्थ्याने वर्गात कचरा केला आहे व ते तुम्ही पाहिले. वर्गातील एका विद्यार्थ्याने वर्गात कचरा केला आहे व ते तुम्ही पाहिले. तर या प्रसंगी तुम्ही काय कराल? बघा, मी सांगतो उत्तर. मी त्या विद्यार्थ्याला तो कचरा साफ करण्यास सांगेन. बरोबर. मी त्या विद्यार्थ्याला तो कचरा साफ करण्यास सांगेन. त्यात त्याला सहकार्यही करेन, म्हणजे मदत करेन. परंतु सांगूनही न ऐकल्यास मी त्या विद्यार्थ्याची तक्रार वर्ग शिक्षकांकडे करेन. बरोबर. म्हणजे त्याला आपण सांगूनही जर त्यानं ऐकलंच नाही, दुर्लक्ष केलं, तर आपण त्याची तक्रार वर्ग शिक्षकांकडे करू. अगोदर त्याला समजावून सांगू, तो कचरा उचलण्यास त्याला मदत करू. पण जर समजा त्याने ऐकलंच नाही, तर आपण त्याची रीतसर तक्रार, कंप्लेंट आपल्या वर्ग शिक्षकांकडे करू. बरोबर. तर या प्रसंगी तुम्ही असं वागाल. चौथा प्रसंग, सहलीत तुमचा मित्र किल्ल्याच्या भिंतींवर नावे लिहित आहे. सहलीत तुमचा मित्र किल्ल्याच्या भिंतीवर नावे लिहित आहे. तर या प्रसंगी तुम्ही काय कराल? उत्तर आहे, मी त्याला तसे करण्यापासून परावृत्त करेन. म्हणजे आपण त्याला असं करू नको असं सांगू. आमच्या नागरिक शास्त्राच्या पुस्तकातील भारतीय नागरिकांच्या कर्तव्यांची, ऐतिहासिक वास्तू जतन करण्याच्या कर्तव्याची त्याला आठवण करून देईन. म्हणजे भारतीय नागरिकाची कर्तव्य कोणकोणती आहेत याची त्याला आपण आठवण करून देऊ. ठीक आहे मुलांनो. तर या 4 प्रसंगात तुम्ही काय कराल अशा स्वरूपाचा हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर मी ज्या पद्धतीनं आता तुम्हाला उत्तर सांगितलं, तुमचंही उत्तर असंच असू शकतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खेळ खेळूया. या ठिकाणी शब्द कोड दिलेला आहे. बघा काय म्हटलेलं आहे. तर खाली काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा समानार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा. ठीक आहे. पहिला शब्द आहे मस्तक. या शब्दाचा समानार्थी शब्द आहे डोके. बरोबर. तर उभ्या चौकटीत आपण डोके हा शब्द त्या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर दुसरा शब्द आहे कचरा. या शब्दाचा समानार्थी शब्द आहे केर. त्यानंतर रात्र, रजनी. बरोबर. रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे रजनी. त्यानंतर पाणी म्हणजे नीर. आणि 5वा शब्द आहे जनता म्हणजे रयत. उभ्या चौकटीत रयत हा शब्द लिहायचा आहे. आणि शेवटचा शब्द आहे मुलगी. या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तनया. ठीक आहे. तर याप्रमाणे आपल्याला हे शब्दकोड पूर्ण करायचं आहे. तर असाच आणखीन एक प्रश्न बाजूला दिलेला आहे. खाली काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा. ठीक आहे. उद्योगी, आळशी. त्यानंतर गरम, शीतल. मोठा, लहान. जुने, नवीन. होकार, नकार. हसणे आणि रडणे. ठीक आहे मुलांनो. तर आज आपण पाठ क्रमांक 14 संतवाणी यामध्ये 2 अभंग पाहिले.
त्या अभंगांचा भावार्थ समजून घेतला, शब्दार्थ समजून घेतले, तर आशा आहे हा संपूर्ण भाग तुम्हाला छान समजला असेल. ठीक आहे, धन्यवाद.